कठीण असतं आणि लॉर्ड्सला तो पिचचा स्लोप पण आहे, तर त्यामुळे कधी कधी मध्येच एखादा बॉल अनइवन येतो आणि त्या बॉलला तुमची विकेट जाऊ शकतं. त्यामुळे लॉर्ड्सला ते 100 करणं पण डिफिकल्ट आहे, कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं अरे नॉर्मल येतोय बॉल आणि मध्येच एखादा बॉल अनबिलिव्हेबल जातो, असा खालती शूट होतो किंवा एखादा बाउन्स होतो किंवा स्लोपमुळे कट होतो एखादा मोठा. सो आणि या गोष्टी व्हाईट बॉल क्रिकेट खेळताना पण होतात, फक्त रेड बॉलमध्ये नाही. हो, प्रसिद्ध नवीन बॉल टाकत होतो तेव्हा आपण बघितलं असेल, बॉल अगदीच सीम होत होता आणि पण दुसऱ्या साईडनी एवढं काय झालं नाही. सो त्या ग्राउंडमध्ये काय अशी जादू आहे मला माहीत नाही, पण बऱ्याचदा असं वाटतं की अरे बॅटिंग एकदम सोपी आहे, बऱ्याचदा असं वाटतं की बॅटिंग एकदम कठीण आहे. सो रोहितनी त्याचा गेम त्या मॅचमध्ये चेंज केला. जेव्हा समोर शॉट्स मिळत नव्हते त्यांनी लॅप शॉट वगैरे यूज केला, साईड ऑफ द पिच तो खेळला. नवीन बॉल जी शाईनच्या वेळेला जो हार्डनेस असतो तो हार्डनेस त्यांनी यूज केला. जो काय पेस होता तो त्यांनी इकडे यूज केला. तो काउंटर करायला नाही गेला पेसला, कारण बाउन्स अनइवन असल्यामुळे. सो हा त्याच्या इनिंगचा मोठेपण आहे.